महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झोपलेत वाटतं, गाढ झोपलेत कुंभकर्णासारखे. नाहीतर देवाभाऊ झोपण्याची ॲक्टिंग करतायत. मी असं का म्हणतो हे समजण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. छत्रपति वीर शिवाजी महाराज जब बहुत थक गए युद्ध करते करते, उनको लगा कि हम थक गए. एक दिन स्वामी समर्थ रामदास जी के पास गए और उन्होंने अपना मुकुट उतारा और कहा कि हमने बहुत लड़ाइयाँ लड़ ली, बहुत युद्ध कर लिया, अब कृपा करो कि अब हमें बहुत लड़ना नहीं. अब एक बड़ी दया करो, ये मुकुट संभालो आप, ये राजपाट आप संभालो, आपकी आज्ञा से ही हम चले. अब हमसे चला नहीं जा रहा, अब हमसे युद्ध लड़ा नहीं जा रहा, हम बहुत थक गए, अब हम विश्राम चाहते हैं, अब हम आराम चाहते हैं, अब हम कुछ दिन कुछ करना नहीं चाहते. बघितलं मित्रांनो, किती निर्लज्ज पद्धतीनं हा भोंदू फालतू बाबा बागेश्वर छत्रपती शिवाजी महाराजांचा खोटा इतिहास सांगतोय आणि एवढ्या कॉन्फिडन्सनं सांगतोय, आणि ते पण महाराष्ट्रात येऊन सांगतोय. मी जेव्हा हा व्हिडिओ बघितला होता ना, मला प्रचंड राग आला होता. माझ्या तळपायाची आग मस्तकापर्यंत पोहोचली होती. पण या फालतू बाबापेक्षा मला जास्त राग महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा आलाय. कारण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवाभाऊ या फालतू बाबाच्या या फालतू प्रोग्राममध्ये प्रेझेंट होते आणि या फालतू बाबाचं हे फालतू भाषण ऐकत होते. फक्त ऐकतच नव्हते, टाळ्यासुद्धा वाजवत होते. तुम्ही इमॅजिन करा मित्रांनो, जर या प्रोग्राममध्ये मी असतो किंवा भारतातील कोणता पण सच्चा शिवप्रेमी असता, त्यानं काय केलं असतं हो? तो उठला असता आणि त्यानं या फालतू बागेश्वर बाबाच्या कानशिलात लावली असती आणि त्याला ठणकावून सांगितलं असतं, खबरदार, छत्रपती शिवाजी महाराजांचा असा खोटा इतिहास पुन्हा सांगितलास ना, तुझी खैर नाही. पण फडणवीसांनी काय केलं? गपचूप भाषण ऐकलं आणि उलट टाळ्यासुद्धा वाजवल्या. आणि हे पहिल्यांदा झालंय का हो की महाराष्ट्रात कुणी पण येतं बाहेरून आणि छत्रपतींचा अपमान करतो? ही सिरीजच सुरू झाली आहे. आणि खास करून जेव्हापासून महाराष्ट्राचे गृहमंत्री किंवा मुख्यमंत्री फडणवीस साहेब झालेत ना, हे प्रकार वाढलेत. अगोदर तो कोश्यारी, त्यानंतर तो कोरडकर, तो छिंदम, ही लिस्ट खूप मोठी आहे. पण मला आता देवाभाऊंना सांगायचं आहे की देवाभाऊ, आता छत्रपती शिवाजी महाराजांचा असा अपमान शिवप्रेमी कदापि सहन करणार नाहीत. त्यामुळं तुम्ही असल्या फालतू लोकांवर त्वरित ॲक्शन करा आणि हे निश्चित करा की येत्या काळापासून छत्रपतींचा असा अपमान कोणच करणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.